आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. अभ्यास घेईन. पण मला नाही शिकायचंय खरंच. आणि हे शिक्षणाचं वय पण नाहीये. हे बघ, शिक्षण घेतलेलं कधीही वाया जात नाही. हे बघ, आम्ही तुझ्यासाठी खास ट्युटर पण नेमलाय. कोण? तुला शिकवण्यासाठी शिक्षक. मला नाही शिकायचं म्हणजे नाही शिकायचंय. शिकायचं म्हणजे शिकायचं. नाही. हो. शिवा, हा, काय चाललंय तुझं? तू आमचं ऐकणार नाहीयेस का? ऐकेन ना सीताई. तुम्ही जीव द्यायला सांगा ना मला, मी जीव देते. पण अभ्यासाचं वगैरे सांगू नका मला. अरे पण नको. अगं पण त्यात काय आहे एवढं? हे बघ, आतापर्यंत कुठली नवीन गोष्ट करायची म्हटली की तू किती उत्साहाने करते ते मी बघत आले. मग आता काय प्रॉब्लेम आहे तुला? नाही बरोबर आहे, सगळं छानच आहे, पण अभ्यासाचा विषय काढला ना मला एकदम धडकी पडते. ते जुनी खपली असते ना आपली अंगावरची, ती काढताना कसा त्रास होतो तसं होतं मला. आणि मला ते इतकी भीती वाटते ना की अशी स्वप्न पडतात की मी शाळेत उशिरा पोचते आणि नापास झाले. कधी स्वप्न आहेत ना, पण झालं ते स्वप्न आहे. पण आता झालंय ना लग्न, सगळं झालं ना, छान सुरू आहे ना, छान. मग कशाला पाहिजे? अगं म्हणून शिक्षण महत्वाचं नाहीये असं नाहीये ना. शिक्षण मिळत असतं ना काकू आपल्याला आयुष्यात. दुनियादारी तर आपल्याला एकदम मस्त कळते, तुम्हाला तर माहिती आहे. अगं आयुष्य अनुभव देतो आणि शिक्षण ज्ञान देतो. अगं पण ते हिस्ट्री जिओग्राफी भूगोल भूगोल कुठे आपल्याला रिअल लाईफ मध्ये, ते स्कूल मध्ये जाऊनच कळतं ना. भूगोल मला येतं ना. आणि तू जास्त बोलू नका, तुला मी बघून घेईन नंतर. आणि मला भूगोल वगैरे येतं, कळलं ना. ते फोनवर मॅप वगैरे मला नीट बघता येतो. आणि इतिहास म्हणशील तो मला सगळा येतो. म्हणजे आपला स्वतंत्र भारत कधी झाला, किंवा महाराजांचा जन्म, लढा, स्वातंत्र्य लढा, हे सगळं मला माहिती आहे नीट. बरं, गोलमेज परिषद माहितीये? हा, गोलमेज परिषद. बरं, बोस्टन टी पार्टी. बोस्टन टी पार्टी. बोल सांग. टी वरनं आठवलं चहा पाहिजे. चहा आणते, मस्त टी पार्टी करू काय? चला. थांबा जरा सगळ्यांनी शांत व्हा. शिवा, काय झालंय नक्की सांग बरं. का घाबरतेस तू एवढी? काय तुझ्या मनात नेमकं? सीता, हे बघा, असं नाहीये की मला शिकायला आवडायचं नाही किंवा अभ्यासाची आवड नव्हती. माझी पण खूप स्वप्न होती की माझ्या पप्पांची पण माझ्यासाठी खूप स्वप्न होती. मी शिकून मोठं होईन. पण शाळेतल्या शिक्षकांनी तेवढं प्रोत्साहन नाही दिलं मला. नेहमी ते मुला मुलींमध्ये भेद करायचे. तू मुलगी आहेस, तुला काय येतं, तू काहीच करू शकत नाही, असं बोलायचे. कितीतरी मुलं तर चिडवायची सतत. काही मुलं तर मुद्दामून मुलगा असेल असं वागवायची. मला नाही आवडायचं ते. पण शेवटी कंटाळून आहे ना पप्पांनी मला शाळेतनं काढलं. मग काय, घरी अभ्यास सुरू झाला.